मी राहते ना तिथं आमच्या घराशेजारी एक जणाकडे कुत्रा आहे. तर ती कुत्र काय करतं माहितीये का, दिवसभर आराम करतं. ती मालक त्याला खायला प्यायला पाणी चारा सगळं करतं. तो कुत्र ती पाणी चारा खातून दिवसभर दारापुढं आराम करतो. दिवसभर दारापुढं आराम करतो. म्हणजे तो एवढं कुत्र आळशी आहे की तो, पण त्याच्यात एक महत्वाचं लय गुण आहे बरं का. 4 व्हीलर आली, त्या 4 व्हीलरच्या मागं जीव तोडून भुकत पळतो. जीव तोडून भुकत पळतो. असं वाटतं की ती 4 व्हीलर मधला ड्रायव्हर जर गाडी उभा करून खाली उतरला ना, तर ही कुत्र त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही. इतकं जीव तोडून त्या 4 व्हीलरवर चवताळून जातं. मग मला विचार पडला, म्हणलं हे कुत्र एवढं दारातून माणसं ती येतात जातात, कधी भुकत नाही, पण 4 व्हीलरवर ह्याचा एवढा राग का? मला काय वाटलं माहितीये का, कधी त्या 4 व्हीलरच्या खाली त्याचा पायपी गेला असेल किंवा कधी धक्का लागला असेल म्हणून चिडतं काय की. मी त्या मालकाला विचारलं, म्हणजे जी कुत्र ज्यानं पाळलंय त्याला, म्हणलं अहो दादा हा काय प्रकार आहे हो, म्हणलं तुम्ही कुत्र्याला एवढं खायला प्यायला देताय पण ती दिवसभर रात्रभर कधी कोणत्या माणसाला भुकत नाही म्हणलं, पण 4 व्हीलर आल्यावर हा एवढा चवताळून का पळतो म्हणलं, एवढा का चिड आहे त्याला. तर तो त्या कुत्र्याचा मालक म्हणला, ही गोष्ट मला बी कळली नाही पण त्याला सवयच आहे म्हणला तशी. 4 व्हीलर आलेली दिसली की पळतो म्हणला भुकत महाग. मग एके दिवशी काय झालं माहितीये का, अशीच 4 व्हीलर आली. ती कुत्र त्या 4 व्हीलरच्या महाग एवढं चवतळून भुकत पळायलं. तेवढे त्या एकदम म्हणजे समोरून आडवं आलं त्या 4 व्हीलरला. आता त्या 4 व्हीलर मधल्या ड्रायव्हरला काय वाटलं की कुत्र गाडी खालीच गेलं काय की वाटलं. मग त्यानं गाडी उभा केली आणि खाली उतरलं. आता मला वाटलं ह्यानं लय मोठी चुकी केली म्हणलं गाडी उभा करून. आता ही कुत्र त्या ड्रायव्हरला फाडल्याशिवाय राहणार नाही म्हणलं. लय चवताळून गेलतं ना 4 व्हीलरवर. मग तो ड्रायव्हर खाली उतरला. तुम्हाला काय सांगायचंय, कुत्र शिपूट घालून त्या घराकडे पळालं हो मालकाच्या. शिपूट घालून पळालं, धूम पळालं, 1 सेकंद सुद्धा थांबलं नाही. मग माझ्या लक्षात आलं की सोशल मीडियावर एक अशीच आहे, सोशल मीडियावर एक अशीच आहे की तिला काय वाटतं, ही जसं ह्या कुत्र्याला 4 व्हीलर मध्ये श्रीमंत माणसं मोठे माणसं आहेत वाटते, पण जेव्हा ती उतरल्यावर घाबरलं नाही, तसं ती फक्त कसं त्या कुत्र्यासारखं भुकती 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 इतरांच्या नावानं. आणि मग सत्य बाहेर येईल की मग शिपटी घालून पळती. सत्य बाहेर येईल म्हणजे खोटे बहाणे बनवती, आणि सत्य बाहेर येईल. आणि काही जण बाकीचे बी आहेत बरं का कमेंट मध्ये भुकणारे, अगदी ह्या कुत्र्यासारखेच. माणूस समोर आला की मग शिपूट घालून पळायचं, सत्य बाहेर ये. आता मध्ये नाही का ती जया मोरे प्रकरण काहीतरी विषय घडला, आता तिच्या पर्सनल मॅटरमध्ये झालं काहीतरी झालं असन, बायकाने असं केलं नाही पाहिजे कारण समोरच्याचा स्वभाव आपल्याला माहित नसतो. आता ती जया मोरेचा स्वभाव रगेल होता, तिनं धाड शिव्या दिल्या. ती जिवंत असताना काय बोलली नाही हो, आणि ती मेले नंतर पुन्हा तिच्याविषयी हिनं नको तिचं ते सांगायला चालू केलं, बोलायला चालू केलं. आणि हिला माझ्या बाबतीतही आधी तेच वाटलं बरं का, कारण माझी राहणीमान साधीसुधी, माझी भाषा मी घाणेरड्या शिव्या देत नव्हते. तिने आधी माझे व्हिडिओ चेक केले. मग तिला वाटलं नाही, हिला आपण लय घाण बोललं ना तर आपण समाजाला दाखवू की मी किती पतिव्रता आहे, मी किती सत्तेची आहे, आणि मी किती हिम्मतवाली आहे. म्हणून तिनं मला माझ्या आईवर शिव्या घातल्या, मला शिव्या घातल्या. पण तिचा हा खूप मोठा गैरसमज होता बाई, की एखाद्या बाईची भाषा चांगली असली किंवा तिचं राहणीमान साधं असलं तर ती शिकलेली नसते किंवा ती शांत असते, असं समजू नको. तू माझ्या बाबतीत हा चुकीचा विचार केलताच. तुझ्याच भाषेत मी तुला उत्तर देऊ शकते. आणि तुला परत एकदा सांगते, तू जी जरांगे पाटलांना सारखं जरा नंग्या, अगं तू सगळीच नंगी आहेस, तू सगळीच नंगी आहेस. आणि मला वाटतं तुला शरीराच्या खालचे पार्ट जरा जास्तच आवडतात, कारण तुझ्या भाषामध्ये खालचे म्हणजे कमरेच्या खालचे अवयव तुला जास्त आवडतात. त्यामुळं तू प्रत्येक व्हिडिओमध्ये एकदा तरी कमरेच्या खालच्या अवयवाचं नाव घेतीसच.
घेतीसच. असं कधीच नाही झालं की तू कमरेच्या खालच्या अवयवाचं नाव नाही घेतलं. कधीच नाही झालं. तू घेतीस म्हणजे घेतीस. का तर तुला ती जास्त आवडतात. तुला शौक आहे ती नाव घ्यायचा. आणि अशी चुकी कधीच करू नको. तुझे विचार वैचारिक आहेत. तुझं माझं भांडण वैचारिक आहे. परत एकदा सांगते. तू ठीक आहे, जरांगे पाटील कसे चुकीचे आहेत ती समाजाला दाखव, पण भाषा व्यवस्थित वापर. शिवीगाळची भाषा वापरू नको. तू शिवीगाळची भाषा वापरली की मी तुझ्यावर व्हिडिओ टाकणार आणि शिवीगाळचीच भाषा वापरणार. तुला मी म्हणत नाही की जरांगे पाटलांविषयीचे व्हिडिओ टाकायचे बंद कर. म्हणतच नाही. अवश्य व्हिडिओ टाक. कारण तुझं घर त्याच्यावर चालतंय आणि कुणाचं तरी घर बंद व्हावं ही माझी आशा नाही. तुझं घर त्यांच्या नावावर चालतंय. तुझं अकाउंट त्यांच्या नावावर मोठं होतंय. तुझं व्ह्यूज त्यांच्या नावावर जास्त वाढते. तर अवश्य टाक. पण अश्लील भाषा, शिवीगाळ करणं ही बंद कर.